श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. समर्थ म्हणतात की जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात माणसं कशी भेटतील, आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखवणारी की मार्ग अडवणारी हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखवणारी की मार्ग अडवणारी हे सुद्धा आपल्या हातात नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो, समर्थ म्हणतात की ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असे नाही. तो पैसा कायमच असेल असे नाही. काळ केव्हाही बदलू शकतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो, ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो, कालांतराने त्यालाही सुरकुत्या पडतात, कालांतराने त्या चेहऱ्यावरही सुरकुत्या पडतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्या शरीरावर आपण गर्व करतो, म्हणून समर्थ म्हणतात की ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्यालाही वयाच्या मर्यादा आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जेव्हा वेळ चांगली असेल, जेव्हा वेळ आपल्या आयुष्यामध्ये चांगली असेल तेव्हा माजू नका आणि वेळ खराब आल्यावर रडू नका. जेव्हा आपल्या आयुष्यात वेळ चांगली असेल तेव्हा माजू नका आणि वेळ खराब आली तर रडू नका. म्हणून समर्थ म्हणतात की चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहे, चांगले कर्म तेवढेच आपल्या हातात आहे. चांगल्या कर्माचं फळ नेहमी चांगलंच मिळतं, चांगल्या कर्माचं फळ नेहमी चांगलंच मिळतं आणि हे 100% खरं आहे आणि हेच अंतिम सत्य आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की वाईट कर्म करून तुम्ही कितीही लपण्याचा प्रयत्न केला तर कर्म तुम्हाला शोधून काढतंच असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.